हा हा. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला ना ताई. हा, फोन केला होता मी. अनुभव शेअर करायचा होता ना हा हा सकाळी. हा. हा. हा, म्हटलं बरेच दिवस झाले नाही केला. अच्छा अ, अच्छा. हा, मग तुम्ही उचलला नाही. आता माझा चालू होता, म्हटलं चला हा आता हा करूया. हा. नाव सांगायचंय ताई? नाही, मी ह्याच्या अगोदर 2-3 केले ते अनुभव शेअर. माझ्याकडे आहे नाव ताई हा तुमचं. हा, हो हो हो. पण काय नाही ताई, थोडंसं. म्हणजे काय झालं माहितीये आता, हे झालं ना आपला प्रकट दिन. हो हो हो. मग त्यावेळेस ना, म्हणजे त्याच्या अगोदर छोटे छोटे असे अनुभव येत होते. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला ऍक्सिडेंटचा, माझ्या मिस्टरांचा अनुभव शेअर केला ना हा हा हा. पाठीमागचा, मग त्यावेळेस मी अनुभव शेअर केला आणि फोन ठेवला. आणि मी तिथंच म्हणजे असं गवत काढत होते. तर त्या ठिकाणी ना मोबाईलचा अनुभव लावला होता. आणि ती नाही का 16 का 32 अनारसे बघा एका ताईंनी नेलं होतं, हा असा अनुभव होता तो. मग हा. तो चालू होता अनुभव आणि मी माझं काम करत होते. आणि तेवढ्यात आहे ना, म्हणजे एकदम मोठाचे मोठा असं साप, मग त्याचं डोळं वगैरे असं मला दिसलं ना बापरे. त्याच्यातून. हा, हो, त्या गवतामध्ये सुकलेलं गवत होतं ना त्याच्यातनं. आणि मी म्हंटल आता फोन तर चालू आहे, ते फोनचा आवाज ऐकला ना असं, म्हणजे वरती असं केलं तोंड हा आणि खाली मला पूर्ण दिसला नाही. म्हणजे मलाच कळालं नाही, उठून बघायचं. एकदम थोडंसंच आमचं अंतर होतं, म्हणजे एक एक फूट, 1-2 फुटच असं असं. बापरे. हो, एवढ्या जवळ. म्हटलं स्वामींचा अनुभव चालू आहे, म्हटलं हे मला बोलताच येईना काय, म्हणजे तिथं हेच झालं एकदम. आई आणि ग. मग परत गेला तो निघून. तिथनं स्वामींचं नाव, म्हणजे अनुभव चालूच. फोन पण तिथं, फोन जे एकदम जवळ आला होता. बापरे. हो ताई. ताई. आणि तो पण गेला. म्हटलं काय माहिती, एवढ्या गडबडीत म्हटलं आज अनुभव पण शेअर केला. आणि म्हटलं अनुभव चालूच असताना, म्हणजे ते थोडा जरी माझा धक्का लागत होता तर म्हणजे काहीतरी असं झालं असतं ना, असं वाटलं. नाही तर आणि स्वामीच आले होते ताई तुम्हाला दर्शन हो, द्यायला. तर अहो ताई, मला पूर्ण फक्त मला अजून जरी तो डोळा हो का माझ्या अंगावर असं म्हणजे शहार येतात. अजून जरी त्याचा ते डोळा नुसता मला दिसला, म्हणजे एवढं जरी दिसलं ना, तर ते हे होतं ना आपल्याला, आठवलं तरी ते. हो. आणि ताई दुसरा म्हणजे तो झाला. आणि त्याच्यानंतर ना 8-10 दिवसांनी मी असं म्हणजे कपडे धुवायला आम्ही जातो ना, त्या म्हणजे असं पाणी नव्हतं ना म्हणून वडीच्या वड्याला गेलो होतो. तर तेव्हा आहे ना, तिथं कोणच नव्हतं. आणि त्या दगडावरती कधीच म्हणजे मी इतके दिवस जाते ना, तर कधीच काय नाही. आणि मी गेले, मग म्हणजे आवाजच करत असं गेलेलं नामस्मरण. आणि जाता जाताच माझ्या मनात आलं की म्हणजे काय माहिती आता तिथं साप असेल का, म्हणजे कधीच नाही. आणि अचानकच आलं. तर म्हटलं जाऊ दे, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. आणि मी गेले त्या दगडावरती, बसले, 5-7 कपडे धुतली. आणि त्याच्यानंतर ना, ते माझा पाय होता ना त्याच्याच खाली असं दगड होतं, त्याच्याच खाली तो साप, किती मोठा साप होता. आणि काहीच कळालं नाही. मग कपडे पाण्यात असं टाकला. आणि 7वा कपडे धुताना माझे मिस्टर तिथं आले. मग ती बोलत होती, तेव्हा बघते का पाण्यात, तर त्याच्या पाया खालून साप निघाला. बापरे. एवढं. आणि माझं नामस्मरण म्हणजे कपडे धुताना चालूच असतं ना, कोण नव्हतं तिथं. म्हटलं जाऊ द्या. आणि तरी पण मी म्हणते ह्या दगडाखाली असेल का साप, ह्या दगडाखाली असेल का, असं मनातच येत होतं. पण म्हटलं जाऊ देत ना, स्वामींचं नामस्मरण आपलं चालू आहे म्हटल्यानंतर काय तेव्हा, असं म्हटलं. ती लगेच निघाला. हो ना. हो ताई, तो 1-2 झाले. आणि प्रकट दिना दिवशी पण ना, असं म्हणजे मुलाला मी म्हणते ना, तुम्हाला असं जप करत जा, असं तसं. आणि आमच्या इथं मठ केंद्र काही नाही, तुम्हाला मी सांगितलंय पाठीमागचा अनुभव. मग मी तिथं 10-15 किलोमीटर, म्हणजे जास्तच किलोमीटर असेल, तिथं जायला म्हटलं स्वामी आता मला घेऊन जाताय का नाही काय माहिती तुम्ही, तिथपर्यंत. कारण अक्कलकोटला ताई ह्या वेळेस पण मी तयारी केली पूर्ण. आणि ह्या वेळेस पण कॅन्सल झालं जायचं. अरे. ही माझी तिसरी वेळ आहे. आता म्हटलं आज दुपारी, म्हणजे कालच निश्चय केला होता, म्हटलं आज हा अनुभव येत नाही, मी ती शेअर करते. आणि ताई म्हणजे शेअर केला ना, तर म्हणजे मला की ह्याला जायला भेटावं होणार, अक्कलकोटला. नक्की होणार ते हा, बघा. हेच मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं, की म्हटलं ताईंच्या तोंडातून हा शब्द ऐकावा. आणि पूर्ण करायचं. नंतरचा अनुभव मी हा शेअर करीन की मी अक्कलकोटवरून जाऊन आले म्हणून. नक्की कराल ताई, फार लवकर कराल. आणि बघा, हो, खूप ताई इच्छा होती अक्कलकोटला, म्हणजे गाडी पण गेली, पण आहे ना काहीतरी असं मध्येच प्रॉब्लेम आला नाही ना, अडचणी त्याच्यामुळे येतात. मग नाही जाता आलं मला. हा आणि आता पण माझी इच्छा आहे की मी म्हणजे आता काय काहीतरी आहे ना 26 तारखेला पुण्यतिथी का काहीतरी बघा. हो 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 हो. हा, मग त्याच्या आतमध्ये माझी एक इच्छा आहे, रोज स्वामींना म्हणते की ह्याच्या स्वामी जयंतीच्या अगोदर मला अक्कलकोटवरून यायचे. हा हा म्हणजे मी हा. मिस्टरांना पण सांगितलं, स्वामींना म्हटलं होतं ना माझ्या मिस्टरांची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही दोघं अक्कलकोटला येईन म्हणून. व्यवस्थित. हा हा मग हा. आम्ही 5-7 जण इथून तयार झाले, तरी पण बघा कोणाचं ना कोणाचं मध्ये काहीतरी येते आणि अडथळा येतोच. मग गेलेच नाही कोणी?
नाही ना, माझ्यामुळे राहिलेत म्हणजे ते आपण. म्हटलं अय्या. तुम्ही चला, तुम्ही चला. मग मी म्हटलं स्वामी बघा आता आम्ही 7-8 जण आहोत हा, आणि आता तुम्ही जर नाही ना, हे आम्ही म्हणते आता शुक्रवारी जायचं. काही जरी झालं ना, तर हा. शुक्रवारी जायचं. मग बघूया अजून त्यातून काय. आता तुम्ही तर म्हटलंय. होणार ताई, 100%. तेच तुम्ही की. लवकर शेअर कराल अनुभव बघा ताई. हो आणि मग माझ्या प्रकट दिनच्या दिवशी ना म्हटलं स्वामी तुम्ही मला नेहता म्हणजे केंद्रात तर आता मी येऊ शकत नाही म्हटलं. आता तरी पण तुमची इच्छा म्हटलं. हम्म, हम्म, कसं नाही चालणार तसं म्हणजे मी जर मला जर कुठंच नाही ना जाणं झालं तर मग मी आपलं हे दत्ताचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये तिथून हम्म. येईन म्हणलं दर्शन घेऊन. आणि काय माहिती काय आमच्या सासूबाईंच्या मनात आलं त्या पण म्हटल्या रात्री की मी विचारलं की तुम्हाला काम नाही ना तर त्या म्हटल्या हो नाही तर म्हटलं मग मी जाऊन येऊ का म्हटलं सकाळी 8:30ला एसटी आणि त्याच एसटीने म्हटलं संध्याकाळीपर्यंत माघारी येते तुम्ही हँडल करताल घरातलं तर म्हटलं बरं ठीक आहे. त्यांनी मग परमिशन दिली मग मी गेले. जाता जरा अडचणी आल्या पण हम्म. गेल्या सॉल्व प्रॉब्लेम सॉल्व होत बघा. गेलं. आणि मला ना नारळच म्हणजे भेटला नाही. नारळ फुले घेऊन जातात ना मग हो. नारळ मला तिथे भेटलं नाही म्हणजे आउट साईडला होतं ना तिथं मी स्टँडवरनं उतरल्यानंतर चालत जायचंय तर हा. मला भेटल्यानंतर म्हटलं स्वामी नारळ मी 2-3 किराणा माल बघितला तिथं काही मला नारळ सापडला नाही तर मी काय करते तुम्हाला नारळाचे पैसे नाही तर म्हणजे असं हा. दानपेटीतच तुम्हाला टाकते. आई असं ग. केलं आणि माझ्या स्वामींना घरी मूर्ती आणली ना अक्कलकोटहून त्याला वस्त्र नव्हतं ताई तर हा. आहे ना मग तिथे गेल्यानंतर मग आरती बिरती सगळं मला सापडलं महाप्रसाद ही सगळं सापडलं आणि ती म्हटले का माहितीये का की इथं वस्त्र मिळतात म्हणजे ह्या वेळेसच अरे वा. आणि मग हो आणि लय दिवसापासून म्हणजे हे नात तर नव्हतं ना मग मी म्हटलं काय माहिती आता हे नात तर अक्कलकोटला कधी मी म्हटलं होतं सगळ्या वस्तू मी अक्कलकोटला गेल्यानंतरच तिथूनच घेऊन येईल कारण मूर्ती ही सगळं माझं तिथलंच आहे हो त्याच्यामुळे मी ना. तिथूनच सगळं आणणार. हा. पण कसं झालं माहितीये माझ्या घरी मशीन वगैरे आहे पण मी मनात निश्चय केला होता की मी स्वामी तुम्हाला घरीच कपडे शिवून घेईल पण माझ्याकडून ते घडतच नव्हतं आणि किती वेळ लागणार आहे त्यांना शिवायला सांगा हो, बरं. किती छोटे कपडे किती आणि छोटे कशी कपडे हो आवडले. आणि मग मी ते एकदा दोनदा ट्राय पण केलं पण आहे ना ते मलाच आवडलं नाही मग राहिला म्हणजे स्वामींचीच इच्छा असेल की प्रकट दिना दिवशी तुम्हाला आणि मला कलर पण बघा ना असं म्हणजे काय केशरी कलर आला त्यांची अरे वा. टोपी हा ताई खूप आनंद किती झाला छान आहे त्यावेळेस ताई. म्हटलं हा हे नात्तर पण भेटलं आणि ते वस्त्र पण स्वामींचं भेटलं. वा वा वा. किती हो आणि सुंदर सगळं ताई. झालं आणि अक्षरशः म्हणजे आहे ना प्रसादाला मी नेत होती ना हा, त्या केंद्रात तर तिथं म्हणजे पैसे त्यांच्याकडे सुट्टे नव्हते माझ्याकडे 100ची नोट होती आणि ते ओळखीचं पण नव्हतं तर ती काय बरं. म्हटलं ताई तू ह्याला चालली ना देवाच्या दर्शनाला तर तू रिटर्न आल्यानंतर आम्हाला इथूनच जाणार ना तर रिटर्न आल्यानंतर पैसे दे किंवा देऊ पण नकोस. तर मी म्हटलं हो आणि मग वाटतं तेव्हा. मी हो स्वामींनी सगळं बघा घडवून आणलं. किती आणि सुंदर. जाताना पण 2-3 ठिकाणी मला भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ जिकडं तिकडं आणि आता पण तसंच होतं आणि आता कसं म्हणजे जरा म्हणजे 2-3 दिवस झाले ना म्हणजे मी असं सेवा करत नाही प्रॉब्लेम असल्यामुळे तर मला रात्री स्वप्नात पण म्हणजे असं आलं की नारळाचा तो आहे ना ते एक अनुभव होता बघा नारळाचा तर मी काही पूर्ण बघितला नाही तो मग मला रात्रीच माझ्या स्वप्नात आली अशी मूर्ती फोटोतच एकदम मूर्ती हास्य स्वामी असं हास्य करतात ते दिसलं. हा, 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 एवढा हा. आनंद झालाय ना सकाळपासून मी म्हंटल आता ताईंनी हा अनुभव शेअरच करते. ताई पण तुम्हाला सांगू, हा स्वप्न यायला पण भाग्य लागतं हो ताई. हो तर काय आणि ताई सगळ्यांना 1 वर्ष नसतं स्वप्न. हो तुमचे खूप सारे अनुभव असतात हे मध्ये जरा हे झालं म्हटलं काही लोक इतकी विचित्र एवढं देव म्हणजे एवढं स्वामी ही करतात आपल्याला ना नाही आणि पण त्यांच्या ते बाबतीत स्वामी करतात अशा लोकांना बरोबर सरळ करतात. हो त्यांचं त्यांना हे थोडा काळ असतो. हो हो थोडा प्रत्येकावर काही ना काही उंच सखलपणा आयुष्यात येत असतो ना ताई. हो तसं तो माझ्या पण आयुष्यात आला. हो पण हो धडा शिकवला चांगला मला स्वामींनी की तू असं पटकन विश्वास नको ठेवू कोणावर. हो तसं आपण पण आणि ताई कसं चांगलं. झालं माहितीये त्याच्यानंतर आता मला ना मागच्या ह्याच्यात एक पर्सनल म्हणजे असं मेसेज आला की अकाउंटवरनं की तुम्ही स्वामी सेवा हाय श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामी सेवा करताना तर म्हटलं तुम्हाला काय करायचंय तर ते म्हटलं ना की करताना तुम्ही स्वामी सेवा करता तर असं का बोलता हा, मी म्हटलं तुम्ही कोण तर ती म्हटलं पुण्यावरून शुभम वगैरे असं काय काय नाव सांगितलं मला काहीही घेणं देणं नाही म्हटलं मी आणि ब्लॉक केलं तर ती परत त्यांनी ना म्हटलं स्वामी सेवा करता तर असं का म्हणताय रोजच्या सेवा तुम्हाला ह्या ह्या ग्रुपवरून येतील मी तुमचा काय ग्रुपमध्येच तुम्ही होता मी हा. पुन्हा त्यांना मी म्हटलं म्हणजे असं ब्लॉकच करून टाकलं का कशाला आपल्याला काही नकोच अगदी जेवढा आहे आपला ग्रुप तेवढाच ठीक आहे खरं आहे. आपल्या सुखाचा संसार मग चालू आहे ना ताई. हा तर दुसरं कोणाला स्वामींशिवाय आयुष्यात घ्यायचंच नाही. तर तेच ना म्हटलं आता तुमच्या फक्त माझी एवढी एक इच्छा होती की तुम्ही तुमच्या तोंडून यावं की तुम्ही ताई स्वामी अक्कलकोटवरून येचाल बघा लवकर आणि अनुभव शेअर करसाल. लवकर लवकर होणार तुमची इच्छा पूर्ण. हो ताई नक्की होणार ताई.
काय हो, करता. हो. ओके. आता तुमच्या ह्याच्यामुळे तर अजूनच कॉन्फिडन्स वाढला, की बाबा हो आपण मला 100% स्वामी तर 50% नेतीलच, पण हो. 60-70%. आणि कसं झालं त्या दिवशी, हा, प्रकट हा, दिना दिवशी पण आहे ना, माझा मुलगा सेवा करत होता ना, हा, नामस्मरण तेव्हा असं फुल वगैरे असं खाली पडलं. हा, हा, म्हटलं हा. असू दे. स्वामींची इच्छा आहे आपल्या किती पाठीमागे, मग छान. तर काय. हो, हो मस्तच ताई. ताई, मस्तच. खूप छान वाटलं निसर्ग. ताई तुमच्याशी बोलून. तुम्ही पण किती छान बोलत होता आणि किती तुम्हाला ते प्रेम आणि आनंद तुमच्या आपण म्हणजे शब्दातनं फक्त व्यक्त आहे ना, होतोय ना ताई. सगळं स्वामीच आपल्याकडून करून घेतात. फक्त आपण आहे ना एकदम मनोभावे श्रद्धानं त्यांचं हा, नामस्मरण जरी घेतले ना, थोडीशी 11 माळी मला नाही म्हणजे जमत करायला, तसं हा, म्हणतच नाही म्हणणे. पण टायमिंग पण नाही ना आपल्याकडून होत नाही. पण मी 1-2 माळाच करते, पण हा. अगदी मनापासून बघा ताई. तेच महत्वाचं आहे ताई. तुम्ही जे करता ना, ते हो. मनापासून करणं महत्वाचं आहे. तेच की. आणि बाकी काही त्यात नाही. म्हणजे कसं ताई, स्वामी ना म्हणजे कुठं पण बाहेर जाताना नुसतं आपण व्हायचं, स्वामी मी इकडे चालले, स्वामी तुम्ही घरी पण राहायचं आणि हा, माझ्या सोबत पण यायचं. हा. माझ्यासोबत म्हणजे तुम्ही माझ्या फोनच्या स्क्रीनला तर आहेत, आणि आता तर रिंगटोन पण बसत नव्हती, रिंगटोन पण मी तीच लावली. म्हटलं तुम्ही माझ्या अरे वा, सोबतच हो किती ताई. छान. मग तर मग तुम्ही माझ्या सोबतच आहे म्हटलं माझ्या फोन बरोबर, पण घरी पण तुम्हीच थांबायचं. इथं मूर्ती आहे ना, तुम्ही ही सगळं घरी हा, करायचं. आणि खरंच. एक थोडासा 1च मिनिटाचा आहे अनुभव, नाही, तो बोला सांगू का? बोला, घाई नका करू ताई, बिनधास्त सांगा, म्हणजे कारण कसं वेळ कसं. घेते ना मी तुमचा, असं वाटतं ना. नाही नाही, आणि ताई सांगा. काय हा, झालं माहितीये, परवा दिवशी म्हणजे 1-2 हा, दिवस झाले त्याला पैशाचं जरा, म्हणजे पैसे असं माझ्या मिस्टरांनी माझ्याजवळ दिले एक हा, 2 मिनिटापूर्वीच, आणि मी हातातच असं ठेवलं. आणि हा, त्यांना जेवण वाढलं आणि तिथेच पैसे, तिथे म्हणजे किचन रूम मध्ये तिथे थांबलेले, आणि त्या डब्यातले दुसरे काढत होते. आणि हा. त्याच्यामध्ये 3 500-500च्या नोटा होत्या, 2च दाखवत होत्या मला. अय्या. आणि हा, नंतर मी मोजून बघितल्या 3 होत्या. असं 2 वाटल्या मला, आणि मी 100-100च्या 2 असं हे झालं. मग हम्म, जेवण वगैरे वाटल्यानंतर ना म्हटलं पहिले पण पैसे त्याच्यातच काढून ठेव. ती मला बोलत होती की तू देवापाशी ठेव, तर मी म्हणलं हा ठेवते, मी सगळंच काढते हा, पैसे हा. आणि देवापाशी ठेवते. ते एक माझ्याकडून राहिलं. आणि मग मी आहे ना, मला ते 500च कमी येत होतं त्या पैशात बघा नंतर. अरे मग बापरे. मला हा. ओरडायला हा, मग ते म्हटलं कसं गेलं, म्हणजे कष्टाचं आहेत ना, हम्म, आताशी कुठे हे व्यवस्थित झाले, तर आता बरोबर. पहिल्यांदाच ते कामाला गेलेत ना. आणि मग पहिल्यांदा झाले ते पैसे, आणि तू असं करते, म्हणजे आता तू कुठे गेली पण नाहीस, वाईट इथंच आहे. वाटतं, बरोबर हा. आहे. तर मी म्हटलं अहो, म्हणजे मी तर माझ्या स्वतःकडचं कसं घालणार ना त्यात पैसे, आणि आपल्याकडे हम्म. तर एवढं नाहीत. मग मी म्हटलं बरं जाऊ द्या, असू द्या, सापडलं, मुद्दामच म्हटले मी त्यांना, मी सापडलं म्हणून. मग हा, ते तसंच गेलं. पण आहे ना, मला कुठेतरी मनात हे झालं ना, मी म्हटलं स्वामींना लगेच येतं बसूनच एकदम डोळ्यातून धारा, म्हटलं आई स्वामी हे गं. बघा. म्हटलं ते कष्टाचे पैसे आहेत, आणि मला ते 2 तासाच्या अगोदर म्हणजे हा, सापडले पाहिजे. हा, हा, हा. मग म्हटलं काय नाही एवढं रडले, म्हटलं त्यांच्या पण कष्टाचं, आणि मी तर कुठे गेलीच नाही, आणि हा माझ्यावर परत आरोपच येणार ना, असं होणार बरोबर, ना. बरोबर. एखाद्याला वाटलं गेली तर कुठं नाही, पण तुझ्याकडेच पैसे असतील असं. हो, त्यात माझे हो. सासरे वगैरे सगळे खरं. होते. हं, मग स्वामींना असं म्हटलं, आणि म्हटलं ह्या आठवड्यात स्वामी तुमचा आहे ना चेहरा मला हं. हसल्यासारखाच दिसतो. सकाळ हां, संध्याकाळ हां, मी हां, आरती हां. करते ना. अरे वाह! मग हो, सकाळ संध्याकाळ ताई आरती असते. रोज म्हणजे मला 2 कधी एकच आरती करते मी, सकाळ हं, संध्याकाळ हं, हं. देवीची आणि त्यांची. पण मध्ये आधी म्हणजे लईच काय वाटलं तर नाही का, पंचप्राण हे आतुर झाले. हो, हा, हो, ती हो, हो. आवडते, मग ती मोबाईलला लावून करत असते अरे असं. वाह! आणि अनुभव तुमचे चालूच असतात स्वयंपाक करताना, हे करताना, हं, नामस्मरण हं. पण. म्हटलं स्वामी 2 तासाच्या आरती पैसे मला, तुम्ही कुठे नाही काहीही करा, पण मला ते हां. हे करा. म्हणून ते लक्षात आलं घोर कष्ट लावावं. पण हं. तोपर्यंत आहे ना, इकडे हां. बघस तोपर्यंत पैसे सापडले. कधीच कुठे न होते आणि ठेवणाऱ्या ते? भरणीत. कुठे होते? त्याच भरणीच्या 2 भरण्या होत्या ना, ते एका भरणीत मी ठेवले होते, त्या भरणीत नव्हतेच दुसरे अय्या! पैसे. हो ताई. बघा पूर्ण ताई, व्हाईट व्हाईट किती भरणी आहे, आणि मोठी त्याच्यात कमाल. मला ताई, ती मीच मनालाच विचार करते, मी त्या ह्याच्यात ठेवलंच नाहीत पैसे, तर त्याच्यात हं. कशी 500ची नोट आली. गेलीच कशी काय? बरोबर. मग तेच ना. आणि ते कसं दिसू का नको, असं व्हाईट एकदम आहे, आणि हं. मला आतनं दिसू का नको, की म्हणजे अशी 500ची नोट आहे ती. अचानकच रडता ओह! रडता एवढं बघा. भारी वाटलं. परत स्वामींना म्हटलं हे पैसे ही सगळं सापडलं, लगेच फोन केला. तर हं, त्यांना काही खोटं वाटेना, त्यांना म्हणजे खरं वाटेना, म्हणजे मला असं वाटलं, त्यांना वाटलं की माझ्या हं, मिस्टरांना खोटंच असं. हं, म्हटलं नाही नाही अहो, खरं हं. स्वामींची शपथ हो, म्हटलं स्वामी शपथ सापडलं तर. मग आणि झालं. ते करतात ना ताई स्वामींचं? हो ताई, त्यांना तर आहे ना विश्वासच बसेना. म्हणजे जे ते सगळं सांगत होती ना, हं, की तू ऍक्सिडेंट झाला तेव्हा सगळं, म्हणजे हं. माझ्या फोनला तो स्क्रीनला होता ना फोटो, त्याच्या बरोबरच मी बोलत होते सारखी. हां, हां. ड्रायव्हरनी सगळे सांगितलं ना, हं, वहिनीने खूप म्हणजे त्रास सहन केलाय तुझ्यासाठी, नवरात्रीचे उपवास वगैरे केला. हां. आणि एवढा स्वामींचा, म्हणजे जे ते आता येतात ना लोक, त्यांना आपलं बोलत असते मी असं, स्वामींचं करा, असं हो, असतं हो. तसं असतं. बरोबर म्हणजे आहे.
सेवेकरी काढतात. पण मला अगदी. कसं म्हणजे काय काय वेळेस माझ्या 2-3 तोंडातून असं गेलं की म्हणजे अडचणी मला सांगितल्या मी म्हटलं असं द्या घरकष्टकी लावा. मग एक दोघींचं असं ठीक झालं. पण नंतर मला कळालं की आपण होऊन स्वतः बोलायचं नाही. म्हटलं मी तर काहीच सांगत नाही. म्हणजे माझ्या डोक्यात येईल मला जे आतून येते तीच मी हो, म्हटलं. बरोबर आहे. हा मग सगळ्यांना शक्यतो मी असं सांगत असते की सारामृत करा. हम्म. सारामृतचे 3 अध्याय आणि 11 माळी जप. एवढं पण हेच नाही जमलं तर महत्वाचं आहे, हा खरंय. एवढंच ताई. म्हणजे हम्म. कसं आपल्याला आपण काय एवढं मोठं नाही की हो, आपण हो. एवढं सांगत बसायचं आहे ना. नाही आपल्याला जमलं तसं नाही, पण आपल्याला माहिती आहे ना, तर ते सांगायला काही हरकत नाही ताई. हा कारण पण कसं आता बघा, सगळ्यांना माहिती की आता घोरष्टक धोरण स्तोत्र तुमचं काहीही हरवलेलं असेल, तर हा आपण 51 वेळा घोरष्टक धोरण स्तोत्र ह्या प्रदीप दादा आणि केंजय दादांमुळे आपल्याला सगळ्यांना माहिती झालं आणि कारण खूप जणांचे अनुभव आहेत ना ते. हो हो केंद्राचे तर शब्द ना जसे बोलतात तसे 100% खरे जातात. खूप अगदी अनुभव आहे मला. खरंय, खरंय. किती वेळा तर मी म्हणते आपण म्हणजे दिवसभर तेवढ्या फोनला कंटाळतो हं. आणि दादा तर कसं करत असतील ना एवढं. कसं करत असतील, काय खरंच माहिती कमाल आहे. म्हणलं. कमाल आहे मग तर काय. हं. आणि त्याचे ज्याच्या नशिबात असेल ते तेवढाच फोन त्यांच्याकडून उचलला जातो किंवा त्यांना सांगायचं भाग्य मार्गदर्शन लागतं ताई, करायचं हे भाग्य याच्यात लागतं. भाग्य लागतं. खरंय. हो ताई माझं तर प्रत्येकाच्या रात्रीचा मेसेज नशिबात. मला हे केलं होतं. हो ना, ऍक्सिडेंट बघा. झाला हो. त्यांनी म- आशीर्वादाचा हात दिलं होतं. अरे वा. आणि आर्थिक मी म्हटलं ना म्हणजे आर्थिक पण परिस्थिती तशी आहे तर त्याच्याबद्दल पण सेवा भेटली ते पण सगळं हं. सॉल्व्ह होऊन गेलं. होईल ताई. आता हो एकदम नाही नाही झालं छान आता होईल. नाही त्याच वेळेस झालं ताई. हा. त्याच वेळेस आणि मी केलं. कसं ना ताई, महिन्याचा आपला जो काही पैसा येतो ना, हा त्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का? हा म्हणजे आपले जुन्या पैसे जे असतात ना आधीचे, हा त्याच्यातली एखादी नोट मिक्स करून हा आपण देवाऱ्यामध्ये थोडेसे ठेवतोच ना पैसे, हो तर ती जुनी नोट त्याच्यात मिक्स करून ठेवून द्यायची एक दिवस आधी. आणि जर बर बर श्रीयंत्र असेल ना, तर हा त्याच्या खाली ठेवायचं. बर बर हां. आणि मग तुम्ही 2-3 दिवसांनी वापरायला घेतलं तर काही हरकत नाही. पण हो हो ठीक आणल्या आणल्या त्याच दिवशी पैशाला रस्ता दाखवायचा नाही लक्ष्मीला. हा हा हां, नाही म्हणजे तसं मी हे नाहीच तर काय आमचं करत. पूर्वीपासून म्हणजे जे हो हो आई-वडिलांपासून हो आहे आम्हाला माहिती म्हणून. हा हा नाही हे आहे की हे मला हं, माहिती आहे की हं. पण असं तर मी म्हणजे थोडंसंच ठेवते जास्त असं एक दिवस बरं नाही ठेवत आपलं थोडं ते 5-10 मिनिटे असं नाही, नाही ठेवायचं ताई, एक दिवस एक ठेव दिवस ठेवायचं. एक दिवस बर पूर्ण देवाजवळ ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी त्यांना मग आपण कसे पाकिटं करतो, हे लाईट बिल, हे हा किराणा हा बिल आपले ते ठरलेलेच असतात. मग हो दुसऱ्या हो दिवसापासून ते करायचं. हो ताई चालेल हा ताई. खूप छान वाटलं मला बोलून. हो मला पण ताई खूप छान हां, श्री स्वामी हा समर्थ ताई शेअर हो करते हो मी. हो श्री हां, हां, स्वामी समर्थ हां. हा